नमस्कार मंडळी, तुमचं अक्षर ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत फ्रँकी कशी बनवायची. तर मम्मी आज तुम्हाला सांगणार आहे फ्रँकी इझी स्टेप्समध्ये कसं बनवायचं. चला तर आपण आता फ्रँकी बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी एक बाउल घेतलाय, बाउलमध्ये थोडं मीठ टाकूयात चवीपुरतं. थोडंसं मीठ टाकून घेतलंय. आता एक वाटी मैदा घेते. पिठामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेल टाकले आपण एक चमचा नाही, थोडासा टाकला, अर्धा चमचा. मिक्स करून घ्यायचंय पिठामध्ये आणि थोडं थंड पाण्यानेच मळून घ्यायचंय. पीठ मळून घेते मी. आपलं चपातीसाठी आपण जसं बनवतो ना तसंच पीठ बनवून घ्यायचंय, पण एकदम मऊ नाही, थोडं घट्टच मळायचंय. बघा, अशा पद्धतीने झालेला आपला कणिक मळून. आता याला मी झाकून ठेवते आणि भाजीची तयारी करूयात. चिमूटभर जिरं गरम करून घेते. थोडंसं एक छोटा चमचा जिरं टाकलंय आणि ते थोडंसं गरम करून घ्यायचे. थोडं तडतडलं का बस, आणि ते पावडर करायची, जिरे पावडर. जिऱ्याची मी पावडर करून घेते, गरम करून झालंय. आता थोडी बारीक पूड करून घेते. आता थोडा अर्धा चमचा तेल टाकायचंय. थोडी मोहरी टाकायची. ते तडतडी का कढीपत्ता टाकायचे आपल्याला. एकच मिरची घेतली. तुम्हाला जेवढं तिखट हवे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आपण ते आता बनवलेली जिरा पावडर ती पण टाकून घेऊया. हळद घ्यायची टाकून मसाल्यात तेलात. आता बटाटे उकडून घेतलेत ते टाकून घेऊयात त्याच्यात. मी 2 उकडून बटाटे घेतलेत. सगळी भाजी मिक्स करून घ्यायचंय आणि बटाटे थोडे हे करून घ्यायचे आपल्याला, मॅश करून व्यवस्थित. चवीपुरतं मीठ टाकायचंय. कोथिंबीर टाकून घ्यायचे. आपण जशी बटाट्याची भाजी बनवतो तशीच बनवायची, फक्त याच्यात जिरा पावडर टाकायचा आपल्याला. आणि कांदा घालायचा नाही. आणि बटाटा एकदम मॅश करून घ्यायचे व्यवस्थित. जिरा पावडर टाकले तर टेस्ट पण छान येते आणि सुगंध पण छान येतो भाजीला. आपली भाजी बनवून झाली फ्रँकीची. आता मी चपात्या बनवून घ्यायच्या. लाटून घेते आता मी पोळी मिळते त्याची. आपले झाले अशा तऱ्हेने लाटून घे पोळी. आता अशाच मी सर्व बनवून घेते. बनवून झालेल्या आहेत चपात्या मैद्याच्या. थोडंसं बटर लावायचं तव्याला, शेकून घ्यायचं आपल्याला. नॉर्मल शेकून घ्यायचं, जास्त पण शेकवायचेच नाही. दोन्ही साईडने शेकून घेते बटर लावून चांगलं. हे बघा, झाले आपली शेकून. आता काढून घेते मी. उरलेले सर्व शेकून घेते. आता आपली झालेली आहे. त्याला आपण चपातीला पूर्ण सॉस लावून घ्यायचंय. टोमॅटो सॉस आहे. गव्हाची पण अशी आपण बनवू शकतो, पौष्टिक.
थोडासा शेजवान सॉस घ्यायचा, तो पण पूर्ण पसरून घ्यायचा आहे. आपण ती भाजी बनवली बटाट्याची ती घ्यायची, ती पण पूर्ण पसरवून घ्यायची व्यवस्थित. पूर्ण लावून घेतले बटाट्याची भाजी बनवली ते. आता पूर्ण चीज पूर्ण किसून घेते मी व्यवस्थित. सगळीकडे एकदम इवन झालं पाहिजे. थोडा कोबी पूर्ण पसरवून घेऊयात पूर्ण. अशी तुम्ही घरी बनवून बघितलीत नाही फ्रँकी, मुलांना दिलीत ना लहान, तर बाहेरची दुकानातली फ्रँकी मुलं सारखे बोलतील घरी बनवून द्या म्हणून. आणि काय सोपी आहे, घरच्या वस्तूंपासूनच बनवायची. आता आपण रोल करून घेऊया. चपातीची पण तुम्ही बनवू शकता, चपातीची पण बनवून मुलांना देऊ शकता मैद्याच्या बदली. रोल करायचं आहे. एवढे छान होते ना, नक्की ट्राय करा. आता आपल्याला बटर लावून पूर्ण दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घेऊया. आता आपण थोडी अर्धी कच्ची चपाती ठेवली होती ना आता, आणि चीज पण व्यवस्थित मेल्ट होईल. हे जरा शेकून होऊ दे व्यवस्थित 5 मिनिटात. सगळ्या बाजूने आपली फ्रँकी व्यवस्थित शेकलेली आहे. आपण काढून घेऊयात. अशाच पद्धतीने सर्व फ्रँकी बनवून घेते. बटर लावून पूर्ण शेकून घेते व्यवस्थित. सगळं झालेलं आहे लावून. आता पहिले ह्या साईडने अशी पण आपण करू शकतो. ह्या साईडून फोल्ड करायची अशी, असं पॉकेट बनवायचे आपल्याला आणि रोल करून पॅन मध्ये ठेवायचे. बटर लावून चांगलं शेकून झालेले आता काढून घेऊयात. फ्रँकी बनवून रेडी झालेली आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.